वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानवर्धन जी के. मित्रांनो, आज आपण 2024च्या चालू घडामोडीमध्ये एका वाक्यातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. वेळ न दवडता करूया व्हिडिओला सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. युरोपियन काउन्सिलचे पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? आणि उत्तर आहे अँटोनियो कोस्टा. प्रश्न 2. अलीकडेच प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून कोण निवडले गेले? आणि उत्तर आहे कपिल देव. प्रश्न 3. सर्व फॉर्मॅटच्या ICC टूर्नामेंटच्या फायनलमध्ये कर्णधार असलेला दुसरा क्रिकेटर कोण बनला? आणि उत्तर आहे रोहित शर्मा. प्रश्न 4. चॅडविक हाऊस येथील ऐतिहासिक संग्रहालयाचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? आणि उत्तर आहे गिरीशचंद्र मुर्मू. प्रश्न 5. इंडियाने ऑलिम्पिकसाठी हॉकी संघाची घोषणा केली. संघाचा कर्णधार कोणाला बनविण्यात आले? आणि उत्तर आहे हरमनप्रीत सिंग. प्रश्न 6. अलीकडे कोणत्या कंपनीला मिनीरत्न दर्जा देण्यात आला आहे? आणि उत्तर आहे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. प्रश्न 7. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी किती दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले आहेत? आणि उत्तर आहे 1.169 दशलक्ष. प्रश्न 8. अलीकडेच T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान कोणी पटकावले आहे? आणि उत्तर आहे ट्रॅव्हिस हेड. प्रश्न 9. T20 वर्ल्ड कप 2024 भारताने कोणत्या देशाविरुद्ध जिंकला? आणि उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न 10. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक धावा काढणारा भारतीय बल्लेबाज कोण? उत्तर आहे रोहित शर्मा. थँक्स फॉर वॉचिंग. असेच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानवर्धन जी के चॅनलला अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.